शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात अंकली फाट्यावर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून रास्ता रोको केल्याप्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी लक्ष्मण जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने महामार्गाविरोधात संघर्ष तीव्र होण्याचे संकेत आहेत। जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना प्रशासनाकडून जबरदस्तीने मोजणी सुरू केली आहे। या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिना दिवशीच भर पावसात अंकली येथे सांगली कोल्हापूर महामार्ग रोखला। या आंदोलनामुळे या महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक 1.5 तास ठप्प झाली। अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून रास्ता रोको करत वाहतूक ठप्प केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये खासदार विशाल पाटील, महेश खराडे, सतीश साखळकर, भूषण गुरव, घनश्याम नलवडे, विष्णू सावंत, पांडुरंग पवळ, प्रकाश टकले, अभिजित लाड, योगेश पाटील, प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, अभिजित जगताप, आनंदराव पाटील, आदिक पाटील, शुभांगी शिंदे, दिनकर साळुंखे यांच्यासह 40 ते 50 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला।